बातमी मुंबईतून समोर येते। मुंबईतील NSCI वरळी डोम इथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झालाय। वृषभ गांगुर्डे असं या मृत युवकाचं नाव आहे। प्राथमिक तपासामध्ये तरुणाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणामध्ये मद्यप्राशन केल्याचं समोर आलं। या मृत्यू झालेल्या तरुणासोबत एक तरुणी देखील होती। तिने देखील मोठ्या प्रमाणामध्ये मद्यप्राशन केल्याची माहिती आहे। दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तरुणाचा मृत्यू तर तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या प्रकारानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी इथल्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी नाकारली होती। मात्र वरिष्ठ पातळीवर या कॉन्सर्टला परवानगी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। मीडिया के मार्फत से मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में हैं, मैं हर चीज को मैनेज कर सकता हूं, मैं टाइम को मैनेज कर सकता हूं। तो ये जब जो चीजें अगर चलेगी जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूं, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करतायत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार। याची पोलीस चौकशी करताय आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल। गोरेगावचं देखील आपण पाहिलं की अगदी पाळामुळं खोदण्यापर्यंत, अगदी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी केलंय, करताय। तर मुंबईमध्ये वरळी डोम मध्ये झालेला प्रकार कॉन्सर्ट होता की रेव पार्टी होती असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। सोशल मीडियावर पोस्ट करताना वेअर हाऊस रेव पार्टी असा उल्लेख करण्यात आला। यामुळे नेस्को नंतर देखील प्रशासनाला जाग आली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय।